भावांनो, हे दोन बिनकामाचं टग आज सकाळ सकाळ आल्यात माझ्याकडे. बघू आता नेमकं काय नियोजन आहे यांचं. तर नमस्कार मंडळी, मी मारी ठाकर स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. हे बिनकामाचं टग मला घेऊन निघालो होतं लोणावळ्याच्या दिशेने, पण तितक्यात माशी शिंकली आणि मला आला आप्पाचा फोन. मग काय घाय आपल्या ट्रेनची चेन ओढली आणि चालकाला तात्काळ थांबायचा आदेश दिला. आप्पांनी पण माझी भेट घ्यायची इच्छा व्यक्त केली आणि तातडीने हजर राहायचं सुनावलं. गेलो घरी आणि बघितलं तर काय, सगळी वाहनं निवाऱ्याला सावलीतून उन्हात आली होती. नक्कीच काहीतरी मॅटर असल्याची कुणकुण मला लागली. मग मी चोर पावलांनी हळूहळू आत गेलो. वाघ चड्डीवरच पाणी मारित होता आणि त्याचे दोन विश्वासू सहकारी सागर आणि परश्या हे दोघं मदत कार्य करायचं सॉंग घेत होते. सगळी एकाच ठिकाणी होती. मग मी विचार केला, म्हटलं आपला डॉगेश भाई कुठे. पण रॉकी भाईचं नाव घेताच आपण चप्पलच उचलली. मग काय, नक्कीच हे सर्व षडयंत्र रॉकी भाऊनीच रचलेलं दिसल्याची मला खात्रीच पटली. त्यानंतरून सुमाट पडलेला दिसतोय. मग मी CIDच्या नजरेतून त्याला धुंडळायला लागलो. तितक्या मावशीबाई हिरव्या पाल्याचा आनंद लुटताना दिसल्या आणि बघतो तो काय, रॉकी शेट कुणाचं तरी मर्डरच करताना दिसले. त्यांच्या दिशेने धावताच त्यांनी मला पाहून धुम टुकली आणि त्याच्या सख्या मावशीला माझं नाव सांगितलं. त्यानंतर वळलो आपल्या वाघ्यांकडं. सागर भाऊ जरा कालच्या मॅटरमुळे जरा टेन्शनमध्ये दिसत होता. तेवढ्यात आपला अक्षय भाऊ आला जड पावलांनी दुकानाकडं कूच करताना दिसला होता. पण वजनदार माणसाच्या हातातलं हलकं खाद्य बघून मला पण मोह झाला. भाऊंनी पण काळजाव दगड ठेवून माझ्या तब्येतीकडे बघून 4-5 दाणं टेकवलं तर खरं. तितक्यात हे बिनकामाचं टग काय म्हणतात तुम्ही जाय का की आमचा विचारच नाही राहू बघ एकटं खाते हे दिलदार आहे आवाज दिलदार. त्यानंतर परश्याची स्टाईल बघून मीच घाबरलो. हाणून मारून काम करायला लावलंय आणि शायनिंग अशी मारित होता की जसं काय विराट कोहलीच. तितक्यात आप्पा शेठच्या पोटातून आवाज आला, शेठ माझं बिन काहीतरी बघा, मला जर त्रास झाला का तुमची मी चांगलीच पळापळ करीन. मग काय, बाहेर चाललेलं आमचं वाकयुद्ध बघून वहिनींनी त्यांच्या शस्त्रास्त्रासह आमच्या सामन्यात उतरण्याची तयारी दाखवली. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.